नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लाडक्या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत. आज कामगार कल्याण विभागाची महाराष्ट्र शासनाअंतर्गत कामगार विभाग जो आहे त्या कामगार विभागाची ॲड आलेली आहे, जाहिरात आलेली आहे. टोटल 78 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 3 पदांचा समावेश आहे. पहिले जे पद असणार आहे तुमचं ते आहे निरीक्षक पद, त्यानंतर लेखापाल आणि लघुटंक लेखक हे 3 पदांसाठी ॲड आलेली आहे. त्याची सविस्तर जाहिरात दाखवणार आहे तुम्हाला मी. आज न्यूजपेपरमध्ये आलेलं कात्रण नाही, तर सविस्तर जी जाहिरात आहे आपण ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. आवडल्यास लाईक करायचं आणि शेअर करायचं, बरोबर. तर आपली जी जाहिरात आहे ती बघणार आहे. आजच ॲड आलेली होती आणि त्याची सविस्तर जी ॲड आहे ती आत्ता आलेली आहे. तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 3 पदं भरले जाणार आहे. 3 पदं कोणती असणार आहे तुम्हाला सांगतो मी. याच्यामध्ये पहिलं जे पद आहे ते निरीक्षकचं आहे. दुसरं जे आहे लेखापाल आणि लघुटंक लेखक या पदांचा जर पेमेंटचा विचार केला आपण, पेमेंटचा जर पे स्केलचा जर विचार केला तर पहिल्या आणि दुसऱ्या पदासाठी S13चा पे स्केल लागू असणार आहे. त्याच्यामुळे स्टार्टिंगलाच तुम्हाला 35,400 आणि 35,400 असं हे पेमेंट असणार आहे. त्याच्यामुळे खूप चांगलं पद आणि एकदम काय म्हणतात त्याला काम करण्यासारखं ज्या विभागामध्ये आपल्याला संधी असतात अशा प्रकारचं हे पद असणार आहे. तिसरं जे पद आहे लघुटंक लेखक याला जे आहे तर याला S8चा जो पगार आहे तो 25,500 रुपये आणि याच्यामध्ये तिन्ही पदांमध्ये ह्या पेमेंट प्लस महागाई भत्ता असतो तुम्हाला तो ऍड करून मिळतो. त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारचे पद असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला पात्रता काय असणार आहे, परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाणार आहे, सिलेबस काय आहे, याचे सर्व डिटेल जे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत बघायचा. मी तुम्हाला याची ऍड दाखवतो जे आलेली त्या ऍडच्या माध्यमातून आपण बघू एकदा की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा प्रकारे आहे, बरोबर. हे आता जे नवीन ऍड आलेली आहे याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे की निरीक्षक पदासाठी जे आहे निरीक्षक त्याच्यामध्ये 62 पद आहे. किती निरीक्षक पदासाठी, एक मिनिट हा. निरीक्षक जे आहे ते याच्यात निरीक्षक 62 पदांसाठी निरीक्षक पद भरले जाणार आहे. लेखापाल पदाचे 12 पद आहे आणि त्यानंतर लघुटंक लेखक जे आहे त्याचे 4 पद भरले जाणार आहे. अशा पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. याच्या संबंधित जे डिटेल आहे तुम्हाला मी पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो. महत्वाचे जे मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे तुमचे जे काही डाऊट असतील ते डाऊट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करून घेणार आहे की जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला अडचणी नको यायला, बरोबर. याच्यामध्ये सगळ्या डिटेल दिलेले आहे तुम्हाला जे आधी सांगितलं मी त्या. याच्यामध्ये पद कोणते कोणते असणार आहे आणि याचे क्वालिफिकेशन काय काय असणार आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतो, बरोबर. याच्यामध्ये प्रत्येक पदासाठी आरक्षण वगैरे जे असणार आहे त्या आरक्षणाच्या बाबतीत पण मी तुम्हाला बोलतो. वयोमर्यादा जी असणार आहे, बरोबर. वयोमर्यादा तुम्हाला क्लिअर करतो की फॉर्म भरताना आपल्याला कोणत्या एज लिमिट पर्यंत, बरोबर. जनरल साठी जे आहे तुमचं जनरल साठी तर विचार केला तुम्ही ते 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत. तर ह्या वयोमर्यादेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. जे विद्यार्थी विचारत होते की सर वय मर्यादा काय असते, प्रत्येक पदासाठी वेगवेगळे असते, तर त्या या बाबतीमध्ये आपण हे उल्लेखित महत्वाचा लक्षात घेतला पाहिजे. शैक्षणिक पात्रता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असतो सर, त्याच्यामध्ये आम्ही ग्रॅज्युएशन बेसवरती भरायचं आहे. त्याच्यासाठी एक्स्ट्राचे काही क्वालिफिकेशन लागणार आहे तर आपण हे त्याच्यामध्ये बघणार आहे. निरीक्षक पदासाठी जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्राचं असं काही लागणार नाही. याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय लागते, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्धा. म्हणजे याच्यामध्ये काय लागणार आहे आपल्याला निरीक्षक पदासाठी फक्त ग्रॅज्युएशन लागणार आहे. ग्रॅज्युएशन व्यतिरिक्त कुठलाही एक्सपिरियन्स लागणार नाही, कुठलाही वेगळा कोर्स लागणार नाही. तर फक्त ग्रॅज्युएशन ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे मग ते कोणत्या पण याच्यात असू द्या, BSc असू द्या, BCom असू द्या, BA असू द्या किंवा टेक्निकल असू द्या, ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही निरीक्षक पदासाठी तुम्ही पात्र ठरता आणि तुम्ही फॉर्म भरू शकता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे ह्या तिन्ही पदांसाठी ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल तर तिन्ही पदांसाठी पण तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त तिन्ही पदांचे ऍप्लिकेशन अर्ज तुम्हाला वेगवेगळे करावं लागणार आहे, फीस वेगवेगळ्या भरावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिन्ही पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तो पण करू शकता. तिन्ही पदांसाठी फक्त पात्रता काय आहे हे आपण बघतोय. जसं पहिल्या पदासाठी बघितलं निरीक्षक पदासाठी फक्त आपल्याला ग्रॅज्युएशन लागतं. दुसरं जे पद आहे आपलं लेखापाल पद, या लेखापाल पदासाठी आपल्याला विद्यापीठाची पदवी म्हणजे वाणिज्य शाखेतील पदवी, काय बोललो मी तुम्हाला, विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेतील पदवी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं कॉमर्स झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठीच ही काय म्हणतात पद असणार आहे. तर तेच विद्यार्थी ह्या पदासाठी ऍप्लिकेशन करू शकतात. ज्यांचं कॉमर्स झालं हे तिन्ही पदासाठी करू शकतात. पण ज्यांचं BA झालेलं आहे, BSc झालेले आहे, अदर ज्या फॅकल्टीमधून तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे ते ह्या 2 नंबरच्या लेखापाल पदासाठी पात्र ठरू शकत नाही.
जे विद्यार्थ्यांचं कॉमर्स झालेले, वाणिज्य शाखेतून ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेले, तेच ह्या एक पदासाठी अर्ज करू शकतात. बाकी कॉमर्सवाले तिन्ही पदासाठी करू शकतात, त्यांना काही अडचण नाही. प्लस याच्यात सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता, यामध्ये लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. किती वर्षाचा? 3 वर्षाचा. कोणत्या ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही कॉमर्स सेक्टरमध्ये जे अनुभव केलेला असेल तुम्ही, किंवा लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा 3 वर्षाचा अनुभव तर लागणार आहे तुम्हाला. याची सर्व जी डिटेल आहे, ही जी ऍड आहे, ही आपल्या रिलायबल एसपीकेच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे मी, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. बरोबर, याच्या सगळ्या डिटेल आहे. इथं व्हिडिओच्या माध्यमातून तर क्लिअर करतोय, पण ऍड बघायची असली कोणाला तर आपल्या रिलायबल एसपीकेचा टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवरती ही ऍड टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. सविस्तर ऍड आहे. सगळ्या गोष्टी अगोदर सविस्तर समजून घ्यायच्या आणि मग आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याच्या त्या डेट आहे त्या आजपासून चालू झालेले आहे. 13 मे 2026 पासून तर 12 जून 2026 पर्यंत याची डेट असणार आहे. पण आपण 12 जूनची वाट बघायची नाही, तर आपण शेवटच्या दिवशीची वाट बघतो. मग नंतर काय म्हणतात त्याला, वेबसाईट हँग पडते, काय पडतं त्या अडचणी. त्याच्यामुळे फॉर्म भरायला लवकरात लवकर सुरुवात करायची. फॉर्मसाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय असणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या युट्यूबला टाकलेला आहे, तर तुम्ही पाठीमागे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. डॉक्युमेंट कागदपत्र नावाचा एक व्हिडिओ, त्यामध्ये सगळे डिटेल सांगितलेले आहे. डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहे, काय लागणार आहे. तलाट्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये सेम डॉक्युमेंट आहे सगळ्यासाठी लागणार आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ पण नक्की बघून घ्या. तिसरं जे पद होतं आपलं, त्याच्यामध्ये लघु टंक लेखक, या पदाचं क्लिअर झालं तुम्हाला. कोणत्या? लेखापाल पद. लेखापाल पद हे फक्त कॉमर्स विभागामधून ज्यांनी पदवी केलेली आहे आणि ज्यांच्याकडे 3 वर्षाचा अनुभव आहे त्या क्षेत्रामध्ये. कोणत्या क्षेत्रामध्ये? लेखा क्षेत्रामध्ये ज्यांचा 3 वर्षाचा अनुभव आहे, तो 3 वर्षाचा अनुभव पण तुम्हाला जोडावा लागणार आहे. काही अडचण आली तर खाली आपला कॉन्टॅक्ट नंबर येतोय, त्याच्यावरती कॉल करा. तुमच्या प्रश्नाला 100% उत्तर देईल मी. तिसरं जे पद आहे आपले विद्यार्थी मित्रांनो, लघु टंक लेखक. बरोबर, ज्याला आपण क्लर्क लेवलचं पद म्हणतो. या पदासाठी जे क्वालिफिकेशन लागणार आहे, याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून मान्य केलेलं, म्हणजे पदवीच लागते तुम्हाला. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेले आहे ते कोणत्या पण असू द्या, BA, BCom, BSc, कुठल्या फॅसिलिटीचा असू द्या, काही अडचण नाही, तुम्ही तो फॉर्म भरू शकता. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय? लघु टंक लेखक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालील प्रमाणे टंक लेखन अर्हता असणे आवश्यक आहे. काय बोललो होतो? सगळ्यात महत्वाचा मुद्दा. नुसते ऍड पाहून पुढे जायचं नाही, सगळ्या डिटेल समजून घ्यायच्या आणि मग पुढे जायचं. बरोबर आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो. याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी इंग्रजी व मराठी लघु लेखन 80 शब्द प्रति मिनिट. जे आपले स्टेनोग्राफर विद्यार्थी होते ते नाराज झाले होते. गव्हर्नमेंटने त्यांना ह्या पदाची जाहिरात काढून खुश केलेले आहे. ज्यांचं स्टेनो झालेलं आहे, त्या स्टेनो झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी लघु लेखन 80 शब्द प्रति मिनिट, म्हणजे ज्यांचं स्टेनो झालेलं आहे ते स्टेनो लागणार आहे तुम्हाला या पदासाठी. बरोबर, प्लेन ग्रॅज्युएशन वाले अर्ज करू शकतात, पण त्यांच्याकडे स्टेनो असलं पाहिजे. प्लस याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय? वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40. म्हणजे काय? मराठी 30 आणि इंग्लिश 40. ज्यांचं टायपिंग झालेलं आहे आणि ज्यांचा स्टेनो झालेला आहे ते विद्यार्थी या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यामुळे मी काय म्हटलं आधीच, नुसतं काय म्हणता ऍड बघून डायरेक्ट फॉर्म भरायला सुरुवात करायची नाही. याचे बारकावे समजून घ्यायचे. कोणत्या पदासाठी काय एक्स्ट्राचं नॉलेज लागतंय, कुठलं एक्स्ट्राचं प्रमाणपत्र लागतंय, ते आधी समजून घ्यायचं. ते काम मी करतो, तुम्ही फक्त अभ्यास करायचा. बाकी सगळ्या डिटेल मी सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला. ऍड कुठलीही येऊ द्या, शंकर सर खंबीर येतं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायला. त्याच्यामुळे काय करायचं, तुम्ही फक्त अभ्यास करायचा. ऍड आले की शंकर सरचा व्हिडिओ बघायचा, सगळं डिटेल त्याच्यातून समजून जाईल. त्याच्यामुळे लोड घ्यायचा नाही, लोड फक्त अभ्यासाचा घ्यायचा. ऍडचं सगळं शंकर सरच्या भरोश्यावर सोडा, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटलं मी, तुम्हाला स्टेनो लागणार आहे मराठी इंग्लिश, आणि त्यानंतर आपलं मराठीचं 30चं सर्टिफिकेट तुमच्याकडे किंवा 30ची टायपिंग केलेली तुम्ही असणं गरजेचं आवश्यक आहे. आणि त्यानंतर इंग्लिश 40, मराठी 30, इंग्लिश 40, आणि त्यानंतर इंग्लिश मराठी 80 शब्द प्रति मिनिट लघु लेखन म्हणजे काय? स्टेनो. हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या सगळ्या महत्वाच्या गोष्टी होत्या, ह्या आपण बघितल्या. पुढच्या ज्या काही असणार आहे तुम्हाला मी या गोष्टी पण याच्या माध्यमातून क्लिअर करतो. त्याच्यामध्ये जे महत्वाचे जे आहे मुद्दे, ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतो. बाकी गोष्टी सगळ्यांना माहित असतात, जे इम्पॉर्टंट असतात ते घ्यायचं. बरोबर आहे की नाही? बाकी अभ्यास तुम्हाला सगळ्या गोष्टी
असतं तर त्याच्या काही अडचण नाही. निवड जी केली जाणार आहे तुमची ही ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. कशी एक्झाम घेतली जाणार आहे? ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला TCS IBPचा जो पॅटर्न असतो त्या पद्धतीनेच आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे हे पण मी तुम्हाला पुढच्या 2च मिनिटांमध्ये क्लिअर करतो. म्हणजे पुढच्या स्लाइडमध्येच क्लिअर करतो. पण बाकीचे जे मुद्दे होते ते आपण या माध्यमातून केले जाणार आहे. 200 मार्कासाठी परीक्षा घेतली जाणार. किती? सरळ सेवा परीक्षेचे गुण किती असणार आहे तुमचे? 200 मार्कासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्याच्यामुळे परीक्षेचा पण आपण विचार करताना लक्षात घेतलं पाहिजे. 200 मार्कासाठी आपल्याला तयारी करायची आहे. त्यासाठी विषय कुठले कुठले असणार आहे आणि कोणत्या विषयाला किती मार्क असणार आहे हे पण तुम्हाला सांगतो. टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर? त्याच्यामध्ये आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया की 200 प्रश्नासाठी आपल्याला ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तुम्हाला. बरोबर? डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे, कोणत्या साईजमध्ये करायचे. मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवा. आपल्याला ज्या साईजमध्ये अपलोड करायचे त्या साईजमध्ये करून ठेवा. फोटो स्कॅन करून ठेवा, साइन स्कॅन करून ठेवा. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. या सगळ्या गोष्टींची डिटेल आपल्याकडे असलीच पाहिजे. बरोबर? त्याच्यामध्ये पहिले जे आहे तुमचा नावाचा पुरावासाठी तुम्हाला TC काय लागणार आहे? TC लागणार आहे. बरोबर? तुम्हाला काय म्हणतात आपल्या त्याला शाळेचा दाखला म्हणतो. अर्जातील नावाचा पुरावासाठी SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता त्याचं तुम्ही त्या नावात याच्यासाठी देऊ शकता. वयाच्या पुरावासाठी तुम्हाला आधार कार्ड तुमचं धरलं जाणार आहे किंवा 12वीचा काय म्हणतो आपण सर्टिफिकेट असतं 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं. त्या सर्टिफिकेटवरती पण आपला वयाचा उल्लेख केलेला असतो ते पण तुम्ही अपलोड करू शकता. शैक्षणिक अर्थात इत्यादी पुरावे म्हणजे कोणते? तुमचं ग्रॅज्युएशन झालेले, ग्रॅज्युएशनचं 10वीचं 12वीचं ग्रॅज्युएशनचं, त्याच्यानंतर तुमचं स्टेनो झालेले, स्टेनोचं टायपिंग मराठी 30 इंग्लिश 40 हे आपल्याला त्याच्यामध्ये अपलोड केलं जातं. सामाजिक दृष्ट्या म्हणजे जे आपण आरक्षण घेणार आहे बरोबर SC ST असेल, OBC असेल, EWS असेल तर ते आरक्षणाचे सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट काय लक्षात घेतला? कास्ट सर्टिफिकेट OBC साठी नॉन क्रिमिनल पण लागणार आहे. नॉन क्रिमिनल हे आपलं अपडेट असलं पाहिजे. बरोबर? व्हॅलिड असलं पाहिजे. तर जे विद्यार्थी आरक्षणाचा लाभ घेणार आहे त्यांच्या आरक्षणासाठी लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट असेल, EWS सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल ते आपल्याला याच्यामध्ये अपलोड करायचे. त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्ती जे आपले बांधव करतात त्यांच्यासाठी दिव्यांगाचा पुरावा, माजी सैनिकांसाठी पण याच्या जागा असणार आहे. माजी सैनिकांसाठी जे डिफेन्स सर्टिफिकेट असतं ते स्पोर्ट्सवाले जे आहे आणि प्रकल्पग्रस्त जे आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त त्याचे सर्टिफिकेट याच्यामध्ये लागणार आहे. त्यानंतर आपण जर याच्या खाली बघितलं त्यामध्ये अंशकालीन कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी ते अंशकालीनचे सर्टिफिकेट असतं ते लागणार आहे आणि त्यामध्ये राखीव जे आहेत महिलांसाठी बरोबर ना महिलांसाठी पण जागा राखीव असणार आहे. त्याच्यामध्ये महिलांचं जे आरक्षण सर्टिफिकेट असतं किंवा त्याच्यात तुम्ही येस केलं टिक केलं तरी तुम्ही त्याला फॉर्म भरताना विचारता तुम्ही महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का? तर त्याला आपण होय करायचं टिक करायचं. कोणी? महिलांनी. पोरांनी करायचं नाही. पोरांनी नाही करायचं, महिलांनी करायचं त्याला टिक करायचं. त्याच्यानंतर SSC नावात बदल झाल्याचा म्हणजे ज्या आपल्या भगिनींचं लग्न झालंय आणि त्यांच्या नावात बदल झाला बरोबर आपले डॉक्युमेंट जे आहे ते वडिलांच्या नावाचे असतात आणि नाव चेंज लग्न झाल्यानंतर आपल्या पतीचं किंवा आपल्या पतीचंच नाव त्याच्यावर आधार कार्डवर चेंज करून घेतो आपण तर त्याच्या नावात बदल झाल्याचं एक प्रमाणपत्र असतं. मॅरेज सर्टिफिकेट पण जोडू शकता किंवा नाव चेंजचं एक सर्टिफिकेट द्यायचं ते जोडू शकता तुम्ही. ज्यांचं लग्न झालंय महिलांचं त्यांचं बोलतोय तुम्हाला. त्याच्यानंतर SSC नावात बदल झाले ते झालं विषय. मराठी भाषेचं ज्ञान मराठी भाषा सगळ्यांना आहे तिथं टिक करायचं. 10वी 12वीला मराठी असतात ज्यांचा नसेल त्यांना ती वेगळी एक्झाम द्यावी लागते. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलो ज्यांचा मराठी विषय नसेल 10वी 12वीला किंवा शैक्षणिक वर्षामध्ये त्यांना पास झाल्यानंतर जॉईन झाल्यानंतर एक वेगळी परीक्षा द्यावी लागते मराठीची. पण ज्यांचा मराठी विषय असतो 10वी 12वीला त्यांना नो प्रॉब्लेम त्याच्यात तुम्ही मेन्शन करू शकता. इंग्रजी मराठी लघुलेखन तुम्हाला म्हटलं स्टेनोचं सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे तुम्हाला. मराठी 30चं तुम्हाला सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे आणि इंग्लिश 40चं सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे. अनुभव प्रमाणपत्र मी तुम्हाला म्हटलं लेखापाल पदासाठी जो अनुभव लागणार आहे लेखा क्षेत्रामध्ये 3 वर्ष काम केल्याचा अनुभव त्या अनुभव सर्टिफिकेट पण तुम्हाला जोडावं लागणार आहे. आणि त्यानंतर सुरक्षा रक्षक पदासाठी एक जे शेवटचं दिलेलं आहे त्यांनी हे जे पद आहे सॉरी हे जो क्रायटेरिया आहे कोणत्या मंडळाची नोंदीत माथाडी कामगार नोंदीत सुरक्षा म्हणजे हे त्या डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी जे कामगार काम करताय त्या डिपार्टमेंट त्यांना जर कोणाला फॉर्म भरायचा असेल डिपार्टमेंटचं तर त्यांच्यासाठी मंडळाचे नोंदीत माथाडी कामगार नोंदीत सुरक्षा रक्षक असलेले प्रमाणपत्र जे ऑलरेडी डिपार्टमेंटमध्ये काम करताय त्यांना फॉर्म भरायचा आहे याचा ह्या पदांसाठी तर त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट लागणार आपल्यासाठी लागणार नाही त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर खाली जो महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला तो बघायचा आहे. एक मिनिट समजून घ्या रे तुम्ही अभ्यासाचा लोड घ्यायचा ऍडचा लोड नका घेत जाऊ तुम्ही. जाहिरात सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणारच आहे.
त्याच्यानंतर हा हा परीक्षा शुल्क फीस किती असणार आहे सर? याच्यासाठी 1000 रुपये फीस असणार आहे. याच गोष्टीला कंटाळून सरळ सेवेचे पद आता एमपीसीकडे गेले. कशाला? ऍड आली का भर फॉर्म 1000 रुपये, ऍड आली का भर फॉर्म 1000 रुपये. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला कंटाळूनच आपण मागणी केली होती सगळ्या विद्यार्थ्यांनी की बाबा हे सगळे पद कोणाकडे द्या? एमपीसीकडे द्या. ते ऑलरेडी गेले. आता ह्या जुन्या आकृतीबंधातला हा ऍड आहे, ही जाहिरात आहे जुन्या आकृतीबंधातली. त्याच्यामुळे हे भरून घ्यायचा. त्यासाठी आपल्याला 1000 रुपये फीस भरायची आहे. आणि जे विद्यार्थी मागासवर्गीय आहे त्यांच्यासाठी 100 रुपये म्हणजे 900 रुपये, म्हणजे ते काय मजाकच करता आपल्यासोबत. 1000 रुपये घेतात मागासवर्गीयांकडनं 100 रुपये. ती ऑलरेडी 1000 हीच खूप खूप झाली फीस. 900 पण खूप झाली. ही फीस खूप झाली. IBPS टीसीएसचा पॅटर्न आहे, पण नाईलाज असतो आपल्याला. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करूनच केला जातो. ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचे आपल्याला. फॉर्म भरून त्याच्यामध्ये शुल्क पण आपल्याला ऑनलाईन भरायचं आहे. प्रवेश प्रमाणपत्र फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला नंतर त्याचे हॉल तिकीट येतील. त्या हॉल तिकीटनुसार मग आपल्याला एक्झाम घेतली जाते. एक्झाम ही वेगवेगळ्या टप्प्यात घेतली जाणार आहे आणि वेगवेगळ्या टायमिंगमध्ये घेतल्या जाणार आहे. जर जास्त फॉर्म आले तर 3-4 शिफ्टमध्ये पण एक्झाम घेतली जाते. त्या पद्धतीने आपण तयारी राहिली पाहिजे. कोणत्या शिफ्टमध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी हॉल तिकीट आल्यावर कळून जात्या. प्रश्नांच्या याच्यात तुम्हाला म्हटलं तो परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे, बरोबर? सामान्य क्षमता चाचणी असणार आहे. म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, जो आपला सिलेबस ठरलेला असतो कोणता TCS IBPSचा, त्या अनुषंगाने ही परीक्षा घेतली जाणार आहे. अगोदरच बोललो तुम्हाला 200 मार्कासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. 2 तास वेळ असणार आहे. त्याला किती वेळ असणार आहे? 2 तास वेळ असणार आहे. मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर देऊ शकता तुम्ही. तुम्हाला जी कम्फर्टेबल लँग्वेज असेल त्या कम्फर्टेबल लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता, बरोबर? 2 तास वेळ आहे. 2 तासामध्ये आपल्याला 200 प्रश्नांची तयारी, 200 गुणांची तयारी करायची आहे, बरोबर? याच्यामध्ये याचा विषय वाईज कसा असणार आहे तुम्हाला सांगतो मी. बघा, याच्यामध्ये पहिला असणार आहे आपल्याला मराठी विषय. मराठी विषयाला 30 गुण आहे. किती? हे मराठी विषयाचे 30 गुण. त्याच्यामुळे मराठीची पण तयारी आपल्याला चांगली करायची आहे. मराठी 30 मार्कांसाठी गुणांसाठी असणार आहे. इंग्लिशचे 30 असणार आहे, बरोबर? इंग्लिशचे 30 असणार आहे. आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही असेल त्याच्यामध्ये ते 30 प्रश्न असतील. आणि त्याच्यानंतर चौथा जो महत्वाचा विषय आहे त्याला आपण फक्त GS म्हणतो. पण GS मध्ये काय? सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था डबल दिलंय त्यांनी, पण एकच भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अंकगणित. जसं मी तुम्हाला बोललो इथं बुद्धिमत्ता दिलं त्यांनी आणि इथं खाली अंकगणित दिलं. त्याच्यामुळे ही तयारी एकत्र करायची, बरोबर ना? लक्षात आलं. आपण गणित बुद्धिमत्तेची जशी तयारी करतो तशीच करायची. फक्त इथं बुद्धिमत्ता चाचणी दिली, त्याच्यासाठी सेपरेट 30 गुण दिलेले. लक्षात घ्या, फक्त रिझनिंगसाठी 30 मार्क. आणि या खाली जे 30 मार्क आहे कोणत्या? GSचे. त्या GSच्या 30 मार्कामध्ये गणिताचे प्रश्न विचारणार आहे. लक्षात आलं तुम्हाला? रिझनिंग 30 मार्कासाठी, मराठी 30 मार्कासाठी, इंग्लिश 30 मार्कासाठी आणि GS जे 30 मार्कासाठी दिलेले त्याच्यामध्ये पण गणित असणार आहे. लक्षात घ्या, हा सिलेबस असणार आहे त्याच्यामध्ये. आणि 5वा जो चॅप्टर याच्यामध्ये अधिनियम, विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक, नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1981 व महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार. म्हणजे ह्या विभागाशी जे रिलेटेड कायदे असणार आहे तुम्हाला, कामगार विभागाशी रिलेटेड जेवढे काही कायदे असणार आहे त्या कायद्यांवरती पण प्रश्न येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला फक्त मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, GS ची तयारी करून चालणार आहे का? नाही. याच्यासाठी वेगळी जी तयारी असणार आहे ही 80 प्रश्नांसाठी वेगळी तयारी करायला लागणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे काय? मराठी इंग्लिश साठी तर आपल्याला 30 प्रश्न आहे. मराठीसाठी 30 आहे, इंग्लिशसाठी 30 आहे, GK GS साठी 30 आहे, बुद्धिमत्तासाठी 30 आहे. पण सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या? 80 प्रश्न हे तुम्हाला अधिनियम, विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक यांचे नियम, नोकरीचे ठिकाण, कल्याण अधिनियम, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1969. म्हणजे काय? तर ह्या विभागाशी रिलेटेड असल्याने जेवढे कायदे आहेत याच्यात मेन्शन केलेले, याची PDF ऑलरेडी मी टेलिग्रामला टाकलेली आहे. आणि ह्या कायद्यांचा पण PDF टाकण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो, बरोबर आहे? खाली कॉन्टॅक्ट नंबर देतोय, त्याच्यावरती कॉल करा. या कायद्यांची पण लवकर जी PDF असणार आहे, हे कायदे कोणते कोणते, याचा सिलेबस काय, याची पण PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला लवकरच टाकतो. त्याची माहिती काढून सगळ्या गोष्टींची डिटेल, कारण आता टाकली तर ते धातूर मातूर आपल्याला करायचं नाही. याची सगळ्या गोष्टींची डिटेल मधली माहितीची PDF मी लवकरच आपल्या रिलायबल SPK ह्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते चॅनलवरती जाऊन ती PDF पण तुम्हाला लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. त्याच्यामुळे त्याचं पण टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला. फक्त अभ्यासक्रम लक्षात ठेवायचा, कोणता विषय किती मार्काला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्स्ट्रा काय करायचं आपल्याला, 80 मार्काचं एक्स्ट्राची तयारी करायची.
याची तयारी झालेली असते आपली. कशाची? मराठीची झालेली असते, इंग्लिशची झालेली असते, गणित बुद्धिमत्ता झालेलं असतं, जीके जीएस झालेलं असतं. राहतो विषय हा नवीन विषय आहे आपल्यासाठी. हे आपण कोणत्याच परीक्षेसाठी याची वेगळी तयारी करत नाही. ह्याच पदांसाठी, ह्याच परीक्षेसाठी आपल्याला याची वेगळी तयारी करावी लागणार आहे आणि टोटल 80 पदांसाठी. त्याच्यामुळे गेम चेंजर हा विषय ठरणार आहे. कोणता? गेम चेंजर ठरणार आहे हा 80 प्रश्न. त्याच्यामुळे हे महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे ऍड कशी बघायची? डिटेल्स मध्ये बघायची. त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला, धातूर मातूर बघून पुढे जायचं नाही, फॉर्म भरायचा नाही नुसता, बरोबर. त्याच्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी आहे आपल्या, बरोबर, रिक्त पदांच्या 100% किंवा त्यापेक्षा अधिक पद भरले जाणारे कोणते? निवड सृष्टीमध्ये जे पद आहे ते सगळेच भरले जाणार आहे. याचा अर्थ काय? तर जे पद आहे ते सगळे भरले जाणार आहे. त्याच्यामुळे काय अडचण नाही. एक मिनिट, पुन्हा अजून पुढच्या काही डिटेल असेल तुम्हाला सांगतो. प्राधान्य क्रमवारी, निरीक्षक, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा. सपोज तुम्हाला सेम मार्क आले, त्याच्यामध्ये प्राधान्य कोणाला दिले जाणार आहे? बरोबर, त्याच्यामध्ये डिटेल आहे. निरीक्षक पदासाठी, सगळ्याच पदांसाठी दिलेले आहे त्यांनी. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील. सामान्य गुण, तुम्हाला म्हणलं तसं सेम जर गुण आले तुम्हाला, सामान्य सगळ्यांना मार्क पडले तुम्हाला, तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जे पाल्य आहे त्यांना प्राधान्य देणार आहे. खूप चांगली गोष्ट आहे, बरोबर. जे आपले शेतकरी बांधव आहे त्या शेतकरी बांधवांना नाईलाज असतो आत्महत्या करावी लागते, त्यांचे जे पाल्य त्यांच्यावर बिकट परिस्थिती, पण या माध्यमातून होईना शासनाला दुसऱ्या माध्यमातून शेतकऱ्यांचा काय म्हणतात त्याला लाभ देतात नाही, पण ह्या माध्यमातून होईना शेतकऱ्यांची त्यांनी दखल घेतली आहे. त्याच्यामुळे शासनाचे मी आपल्यातर्फे आभार मानतो. त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना बिचारांना फायदा होणार आहे. बाकीच्या गोष्टी असणार आहे, त्या असणार आहे ते कोणत्या? समान गुण मिळाले तुम्हाला ग्रॅज्युएशनला, याची टक्केवारी जास्त असते त्याला प्राधान्य दिलं जातं. 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे मार्क पकडले जातात. सेम समान मार्क असेल आणि एखाद्या विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशनला जास्त मार्क असेल तर त्या विद्यार्थ्याला प्राधान्य दिलं जातं. याचा हा आपल्याला सारांश दिसून येतो, बरोबर. आलं लक्षात? या सगळ्या गोष्टी लक्षात घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत डिटेल ऍड खूप मोठी, एवढं हे बघायचं कारण नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे हा, बरोबर. TCS IBPSचाच फॉर्म्युला आहे. सपोज तुम्हाला परीक्षा दिली तुम्ही, त्याचं सगळ्या शिफ्टमध्ये होतील, 5-6 शिफ्ट होत्यात आणि त्याचं नॉर्मलायझेशन करून हा फॉर्म्युला वापरला जातो. नॉर्मलायझेशन करून आपले मार्क टाकले जाणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आपण फक्त परीक्षेचा अभ्यास करायचा. कुठल्या पदासाठी कुठं किती ऍड आहे आपलं, सॉरी, कुठल्या पदासाठी कुठे ते सांगतो. सुरक्षा रक्षक मंडळ, पूर्व मुंबई आणि ठाणे जिल्हा, सानपाडा, नवी मुंबई या ठिकाणी किती पदं दिलेले त्यांनी? निरीक्षक पदासाठी 5 पदं दिलेले, 7 पदं आहे टोटल. 7 पदं दिलेले कुठे? मुंबईला, सानपाडा, ठाणे इथं असणार आहे तुमचं, बरोबर. दुसरं जे असणार आहे, दुसरं कुठं असणार आहे तुम्हाला सांगतो, एक मिनिट. याची डिटेल तुम्ही टेलिग्रामवर बघून घ्या, टेन्शन ना घेऊ. पुण्याला पण असणार आहे. पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ या ठिकाणी 2 पदं दिलेले आहेत कशाचे? निरीक्षक पदासाठी. त्याच्यानंतर खाली कुठे? छत्रपती संभाजीनगरला पण आहे, बरं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ छत्रपती संभाजीनगर 1 पद दिलेले आहे. नागपूरला आहे, नागपूरला 3 पदं दिलेले त्यांनी, कोणते? निरीक्षकचे. त्यानंतर सांगली जिल्ह्याला आहे, तिथे 1 पद दिलेले आहे निरीक्षकचं. बाकी जे पद आहे कोणते? निरीक्षक. अहिल्यानगरला 1 पद आहे. त्याच्यानंतर लेखापाल पद जे आहे, लेखापाल पदाचं सांगतो तुम्हाला मी. कुठे गेले लेखापाल पद? 1 पद आहे. कुठे पद रे? 1 पद नगरला आहे. त्याच्यानंतर नागपूरला आहे. हे सगळ्या पदांची डिटेल टाकलेली तुम्ही ते टेलिग्राम चॅनलवर बघून घ्या. याची बघायची गरज नाही, फॉर्म भरा फक्त. फॉर्म भरा, परीक्षा द्या, अभ्यास करा, पास व्हा. कुठं भेटू द्या आपल्याला, महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही. त्याच्यामुळे एवढं काय ताण नाही घ्यायचं का सर कोणत्या विभागात भेटेल, काय भेटेल. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघतो, मी तुम्हाला सांगतो. या सगळ्या गोष्टी डिटेल दिलेल्या आहे. ओके, इथं सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. पेमेंट पण सांगितलेलं तुम्हाला किती असणार आहे, सगळ्या गोष्टी असणार आहे. काही अडचण आली तर खाली कॉन्टॅक्ट नंबर देतोय तुम्हाला, त्याच्यावरती 100% कॉल करा. आणि तुमच्या ह्या परीक्षेसाठी आणि नवीन अजून महत्त्वाची गोष्ट, ग्रुप सी ची ऍड खूप मोठी येणार आहे. ग्रुप सी, MPSC ग्रुप सी ची ऍड खूप मोठी येणार आहे. त्याच्यासाठी पण तयारीसाठी आपल्याला राहायचंय. त्याच्यासाठी आणि ह्या परीक्षांसाठी पण आपल्याकडे ऑनलाईन ज्या बॅचेस आहेत त्या सध्या उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्हाला त्या बॅच कोणत्या त्या सांगतो तुम्हाला मी. या परीक्षेसाठी पण तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. कंबाईन लेवलचा सिलेबस आहे, त्याच्यामुळे त्याला काही अडचण नाही. तुम्ही त्या बॅचमध्ये तुम्हाला टोटल जो सिलेबस आहे, टोटल सिलेबस तुम्ही आपण ह्या बॅचमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कव्हर करून घेणार आहे. कोणता? लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये ही बॅच असणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 19 तारखेपासून बॅच चालू होती आपली. किती? 19 तारखेपासून कंबाईन ग्रुप BC साठी असणार आहे. आणि ही जी ऍड आलेली आहे कामगार विभागाची, ह्या ऍडसाठी पण तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. ही बॅच तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन रिलायबल SPK नावाचं आपलं ॲप आहे, त्या ॲपवरती जाऊन तुम्हाला सगळ्या बॅचेस दिसतील. सरळ सेवेच्या आहे, तलाठीच्या आहे, तलाठी आता MPSC कडे गेले, त्यासाठी पण ही बॅच तुम्हाला
काम येणार आहे आणि कामगार विभागासाठी पण ही बॅच तुम्हाला काम येणार आहे 100%, कारण तो सिलेबस आहे तिकडे. राहिला विषय कामगार अधिनियम जे तुम्हाला कायदे म्हणलो त्याचं पण लवकरच तुम्हाला अपडेट मी युट्यूबच्या माध्यमातून देणार आहे. चला मित्रांनो, थांबूया. थँक्यू.